आपल्या ग्रामीण भागात मिलिटरी, पोलीस आणि इतर सरकारी भरतीसाठी अकॅडमी सुरू केली ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यातल्या त्यात एक महिला भगिनी वैशालीताई कोते यांनी सुरू केले हे त्याहून अभिमानास्पद गोष्ट आहे, असं लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी अकॅडमीचा गौरव करताना म्हणाले. या कार्यक्रमाला आत्मा मालिक न्यूजचे संपादक तथा मोटिवेशनल स्पीकर सागर आहिरे तसेच प्रसिद्ध मराठी व्याकरणकार एकनाथ डोळे गुरुजी, प्रभाकर अण्णा कोते, सचिन कोते आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम सरस्वती देवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाळा घालून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉक्टर गाडेकर म्हणाले की या अकॅडमीच्या पहिल्याच वर्षी 3 विद्यार्थ्यांची मिलिटरीमध्ये भरती झाली. यातून हे सिद्ध होतं की पुरुषाच्या बरोबरीनं महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये जिद्दीनं आणि चिकाटीनं काम करून यश संपादन करू शकते. त्यासाठी त्यांना त्यांचे पती सचिन कोते यांनी सुद्धा मदत केली. अपयश, आर्थिक मर्यादा आणि लोकांची नकारात्मक भूमिका या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. स्वतःच्या कल्पनेवर काम करावं, सातत्य ठेवावं आणि अपयशाला घाबरू नये. मेहनत प्रामाणिक असेल तर यश नक्कीच मिळते. या अकॅडमीमध्ये मोठे प्लेग्राऊंड, भौतिक सुविधा तसेच मोठे ग्रंथालय आहे. या सर्व गोष्टीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करून खाकी वर्दी परिधान करावे आणि या अकॅडमीसाठी नेहमी मदतीचा हात ठेवावा, असं आवाहन देखील नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी केलं. कुठलाही तरुण या ठिकाणी किंवा तरुणी या ठिकाणाहून जात असताना त्याने त्या ठिकाणी पोलिसांची ती खाकी वर्दी त्या ठिकाणी परिधान केली पाहिजे आणि त्यांच्या खांद्यावर ते स्टार लागले पाहिजे. त्यावेळेलाच ही अकॅडमी त्या ठिकाणी या अकॅडमीच्या खांद्यावर ते स्टार राहतील असं मी मानतो. आजचा हा दिवस आपल्या या सायजित करिअर अकॅडमीला एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या या अकॅडमीच्या संचालिका सौ वैशालीताई कोते मॅडम व आपणासाठी रात्रीचा दिवस करणारे आपल्याला प्रशिक्षण देणारे सर्व शिक्षक, या ठिकाणचा स्टाफ यांनी जे काही आपल्यासाठी करतात त्यांच्यासाठी हा खरोखर कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मी या ठिकाणी आपणा सर्वांना शेवटी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या या अकॅडमीची कीर्ती उत्तरोत्तर होत राहावी. या ठिकाणून या अकॅडमीतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या अकॅडमीचं नाव उज्ज्वल करो आणि मी राहता नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी मॅडम असतील, सर्व शिक्षक आणि आपणा सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की माझ्या वतीने किंवा माझ्या नगर परिषदेच्या वतीने कुठलंही सहकार्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या अकॅडमीसाठी नेहमी तत्पर राहू. कार्यक्रमाप्रसंगी अकॅडमीच्या संचालिका वैशाली कोते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की माझी स्वतःची इच्छा पोलीस उपनिरीक्षक होण्याची होती, मात्र कौटुंबिक कारणास्तव तो प्रवास अर्ध्यावर सोडावा लागला. आज मात्र हेच स्वप्न मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये पाहते. सायजित करिअर अकॅडमी ही सैन्य भरती आणि पोलीस भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणारी संस्था असून अकॅडमीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये नेत्रोदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अकॅडमीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या अकॅडमीच्या यशामागे शिक्षक वर्गाचा मोलाचा वाटा असल्याचं नमूद करत संचालिकांनी सर्व शिक्षक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. सायजित अकॅडमी ही राहता पिंपळस आस्तगाव फाटा इथे उभी झालेली असून इथे सर्व ग्रामीण भागातील मुलांसाठी, गोरगरिबांना आम्ही केवळ माफक दरामध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. ग्राउंड, मेस, अद्ययावत क्लासरूम, AC अभ्यासिका ह्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी असून माफक दरामध्ये त्या उपलब्ध केलेल्या आहेत आणि लवकर तुम्ही सायजितला भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करा. मी आर्मी, पोलीस, SRPF, CISF, SSCGD ह्या सर्व सुविधा इथं उपलब्ध करून दिलेल्या असून सर्व अनुभवी स्टाफ इथे अद्ययावत आहे, काम करत आहे. तुम्हाला अवघा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा सायजित सोडून कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आहे. मुलगा एकदा इथं ॲडमिशन घेतलं की वर्दी घेऊनच बाहेर पडतो, हाच विश्वास आम्ही सायजितकडनं व्यक्त करतो. पोलीस भरतीसाठी मिनिमम 1 वर्षाचा कालावधी हवा असतो आणि आर्मीसाठी आम्ही 6 महिन्यात मुलांना 100% यश संपादन करून देतो. महाराष्ट्रातील एका महिलेनं सुरू केलेली अग्रगण्य अकॅडमी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. अवघ्या 6 महिन्यात अग्निवीर बॅचसाठी 10 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 7 विद्यार्थी मेडिकलसाठी पात्र ठरले तर 3 विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीमध्ये झळकले.
सध्या सायजित करिअर अकॅडमीमध्ये सुमारे 130 विद्यार्थी सैनिकी पूर्व प्रशिक्षण घेत आहेत. या अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत, जे या ठिकाणी प्रवेश घेतात, ते या ठिकाणचे संस्कार, या ठिकाणी दिलेली त्यांचं सर्व नियोजन आयोजन या माध्यमातून ज्यावेळेस जातात त्यावेळेस निश्चितच त्यांना यश मिळतं. ही सुद्धा एक फार मोठी उपलब्धी आहे. आणि अखिल राज्यामध्ये जेवढ्या काही अकॅडमी असतील, अगदी त्यांच्या तोडीसतोड किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी देणारी ही सायजित करिअर अकॅडमी आहे. सायजित करिअर अकॅडमी ही शिर्डीजवळ अगदी जवळच्याच अंतरावर राहता या ठिकाणी आहे. या अकॅडमीच्या संचालिका सौभाग्यवती वैशालीताई सचिन कोते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही अकॅडमी चालते. या अकॅडमीमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्यात आलेली आहे. मुला मुलींची स्वतंत्र वसतिगृहे, स्वतंत्र अभ्यासिका, 400 मीटर स्वतंत्र ट्रॅक, सर्व सुविधा एकाच ठिकाणी दिल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पसंती अकॅडमीकडे वाढत आहे. आत्ताच 6 महिन्यापूर्वी या अकॅडमीचे 3 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे. अवघ्या वर्षभरात भेटलेलं हे सायजित करिअर अकॅडमीचं यश आहे. मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि पालकांना या अर्थात आमंत्रित करतो की सायजित करिअर अकॅडमीला एक वेळ अवश्य भेट द्या. जय हिंद. या अकॅडमीमध्ये अर्थात पोलीस भरती, आर्मी भरतीचं पूर्व प्रशिक्षण दिलं जातं. अवघ्या 6 महिन्यामध्ये अर्थात पहिलीच बॅच होती सायजितचे 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता.